किती वेळा करायचे? दिवस एवढा छान प्रसन्न जातो ना, सगळा आळस निघून जातो शरीरातला, सगळा थकवा निघून जातो. जो वाटतं ना तुम्हाला असा थकवा आलेला आहे, कंटाळा आलेला आहे, हेल्दी स्वतःला फिट ठेवणार आहात, कुठेही सारखं सारखं डॉक्टरकडे जायची गरज नाही, सारखे आजारी सुद्धा पडणार नाहीयेत. नमस्कार. खूप जणांच्या कमेंट्स येतात, मॅडम आम्हाला थायरॉइड आहे, डायबिटीस आहे, बीपीचा त्रास आहे, गुडघे दुखतात, पाठ, कंबर, सगळं शरीर खूप दुखतं आहे, वजन जास्त वाढलेलं आहे किंवा आमचं वय खूप जास्त आहे, आम्हाला खाली बसता येत नाही. तर बघा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढे सोपे व्यायाम सांगणार आहे की तुम्ही हे सगळे व्यायाम आहेत ना, हे तुम्ही बेडवरती बसून सुद्धा करू शकता. फक्त जिथे बसणार आहात ती जागा तुम्हाला एक समान असली पाहिजे की जेणेकरून तुम्ही तिथे व्यवस्थित एक्सरसाइज करू शकता, अशी जागा असली पाहिजे. मग तुम्ही कुठेही बसा, बेडवरती बसून सुद्धा करू शकणार आहात. एवढे सोपे व्यायाम सांगणार आहेत. खूप कमेंट्स येत होत्या, मॅडम थायरॉइड आहे आणि थायरॉइडमुळे जास्त वजन आमचं वाढलेलं आहे, थायरॉइड कसा कमी करायचा, किंवा बीपीचा त्रास कमी होत नाहीये, डायबिटीस कमी होत नाहीये. तर बघा, जे आज व्यायाम सांगेल ना ते करून पहा, बघा किती छान रिझल्ट दिसतो की नाही. आणि माझे क्लासचे सुद्धा जुने व्हिडिओ खूप आहेत की तुम्ही ते व्यायाम जरी केले, म्हणजे ते एवढे सोपे व्यायाम आहेत ना की तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने करू शकणार आहात. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाहीये आणि माझ्यासोबत या सगळ्या एक्सरसाइज करून पाहायच्या आहेत. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला एक सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट सुद्धा करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, कुठून हा व्हिडिओ पाहताय हे मात्र विसरू नका. तर चला, काय करायचं माहितीये, आता मी इथे खाली बसलेली आहे, तुम्ही बेडवरती बसून सुद्धा करू शकता. बघा, दोन्ही पाय समोर ठेवायचे. तर मी पाय समोर ठेवायला का सांगितले, ज्यांना मांडी घालायला त्रास होतो त्यांना मांडी घालून असं व्यवस्थित ते बसू शकत नाही, त्यांनी पाय समोर ठेवायचे, हात खाली ठेवायचे. आता ह्या ज्या सगळ्या एक्सरसाइज दाखवेल ना, या सगळ्या एक्सरसाइजने तुमचे सगळे प्रॉब्लेम्स कमी होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला नक्की करायचे आहेत. बघा, पहिल्याच दिवशी किती शरीर तुमचं हलकं हलकं वाटणार आहे. हात खाली ठेवायचे, मांडी घालून बसून केल्यात तरीही चालेल. पण आता काही खूप कमेंट्स येतात मला, खूप सगळ्यात जास्त कमेंट्स एवढंच असतात की मॅडम आम्हाला खाली बसताच येत नाही, मांडी घालायलाच जमत नाही, त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही असे सोपे एक्सरसाइज सांगा. म्हणून तुम्हाला व्यवस्थित दाखवते. पाय समोर ठेवायचे, हात खाली ठेवायचे. बघा, श्वास घ्यायचे, मान वरती घेऊन जायचे, स्ट्रेच करायचे आणि काय करायचंय, इथे आपलं तोंड आपल्याला ओपन करायचं अँड रिलॅक्स. पुन्हा वरती जायचंय, श्वास घेत, श्वास वरती गेलात की सोडून द्यायचा आहे अँड रिलॅक्स. असं तुम्हाला किती वेळा करायचंय? 5 वेळा. सुरुवातीला 5च वेळा करायचं आहे, हळूहळू काउंटिंग वाढवायचंय. होता की नाही सोपा व्यायाम? यामुळे काय होणार आहे, ज्या लोकांना खरंच खूप थायरॉइडचा त्रास आहे, मान खूप दुखते, इथे खूप असं स्टिफनेसपणा झालेला आहे, तो कमी होणार आहे. तर आता काय करायचंय, हळूहळू आपली मान आपल्याला उजव्या साईडला घेऊन जायची आहे, त्यानंतर पुन्हा डाव्या साईडला घेऊन जायची आहे. श्वास घेतला, श्वास सोडत उजव्या साईडला, पुन्हा इथे श्वास घेतला, श्वास सोडत डाव्या साईडला. असं तुम्हाला किमान 10 वेळा करायचंय. आता काय करायचंय, दोन्ही हात असे गुडघ्यांवरती ठेवायचे आणि फक्त हात हळूहळू वरती उचलायचे. बघा, स्ट्रेच केला, 1 2 3 4 5 6. आता यामुळे काय होणार आहे, जर तुम्हाला तुमच्या हातावरचा फॅट कमी करायचा आहे, हात खूप दुखतात, शोल्डर खूप दुखत राहतात, तर ते सुद्धा कमी होणार आहेत. पूर्ण जो इथला कडकपणा आहे ना, तो पूर्ण हे ज्यावेळेला तुम्ही करणार आहात स्ट्रेच, दररोज त्याची सवय होणार आहे, खाली वर हात होतो, त्यावेळेला काय होणार आहे, इथले जे स्नायू आहेत कडक झालेले ते तुमचे मोकळे होणार आहेत. आणि तुमच्या हातावरचा फॅट, पाठीमागे इथला फॅट कमी होणार आहे. आता हा व्यायाम झाला की आपल्याला नेक्स्ट काय करायचंय, दोन्ही हात आपल्याला असे ठेवायचे आणि फक्त हात पाठीमागे स्ट्रेच करायचे. 1 2 3 4 5 6. आहेत की नाही सोपे व्यायाम? त्यामुळे तुम्हाला नक्की करून पाहायचे आहेत. अँड रिलॅक्स व्हायचं आहे. हे सगळे व्यायाम झाल्यानंतर ना थोडं आपल्या पायांची एक्सरसाइज आपल्याला करून घ्यायची, म्हणजे ज्यांचे गुडघेदुखीचा, ज्यांना खूप जास्त त्रास आहे किंवा जरी नसेल तरी सुद्धा करायचे आहेत, कारण गुडघेदुखीचा त्रास हा खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे. बघा, काय करायचंय, पूर्ण बोट आपल्याकडे स्ट्रेच करायचे,
पुन्हा बाहेरच्या दिशेला स्ट्रेच करायचे. 1 2 3 4 5 असं किती वेळा करायचे? 10 किंवा 20 वेळा करायचे. आता काय करायचे? रोटेट करायचे. 1 2 सावकाश करायचंय. त्या स्ट्रेचिंगला फील करत करायचं आहे. उगाचच असं असं करायचं नाहीये. 10 वेळा क्लॉकवाईज केलं की पुन्हा डाव्या साईडने आपल्याला 10 वेळा करायचंय. 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. आता काय करणार आहोत तर आपल्याला दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचंय. आणि आपला अंगठा आपल्याला आतमध्ये असा टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. होत असेल तर टच करा. पुन्हा बाहेरच्या दिशेला स्ट्रेच करा. 1 2 3 4 5 असं किमान तुम्हाला 10 वेळा करायचंय. अँड रिलॅक्स. आता हे सगळे व्यायाम झाल्यानंतर आपण थोड्या काही एक्सरसाइज पाहणार आहोत की जेणेकरून तुम्ही तुमचे सगळे आजार, तुमचं वजन हे कमी करू शकणार आहात. तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण काय पाहणार आहोत तर काय करायचे? पाय एकत्र ठेवायचे. मला माहिती आहे पाय एकत्र होत नसतील, ज्यांचं ओव्हरवेट जास्त असतं त्यांना काय होतं ते पाय एकत्र जॉईंट होत नाही, थोडासा गॅप राहतो. चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पाय असे ठेवायचे, दोन्ही हात असे कमरेवरती ठेवायचे. बस श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत पाठीमागे यायचं. बघा पुन्हा श्वास घेत खाली गेलो. श्वास घेत खाली गेलो. असं केल्यामुळे काय होतंय माहितीये? खाली जात आहे, पोटावरती दाब येतोय, पाय स्ट्रेच होत आहे. बघा करून बघा. करणार आहात ना त्यावेळेला कळणार आहे. तर हाच व्यायाम तुम्हाला किती वेळा करायचा आहे तर 20 वेळा काउंट करून तुम्हाला ह्याचे 3 सेट मारायचे आहेत. मला माहिती आहे सुरुवातीला 20 वेळा जास्त वाटणार आहे, त्याच्यामुळे काय करायचंय 10 वेळा काउंट करून 3 सेट मारायचे आहेत. हळूहळू काउंटिंग वाढवायचंय. बघा 1 खाली जायला त्रास होतोय, जास्त जाऊ शकत नाही आहात. 1 2 3 4 होतंय की नाही? एकदम सोप्या पद्धतीने नक्की होणार आहे, त्यामुळे प्रयत्न करा. उगाच व्हिडिओ पाहत वेळ वाया घालवू नका. हा झाला पहिला व्यायाम. दुसरा व्यायाम काय करायचंय? दोन्ही पायांमध्ये गॅप ठेवायचे. बघा एवढं गॅप ठेवलं, बस. आता इथे काय करायचंय? दोन्ही हात असे सरळ ठेवायचे. आणि आपला उजवा हात आपल्याला असा खाली घेऊन जायचा आहे, म्हणजे जिथेपर्यंत हात जातोय तिथे. आणि डावा हात हळूहळू वरती उचलत स्ट्रेच करायचा आहे. कुठे ताण येतोय? कमरेला, पाठीला. हात स्ट्रेच होतोय. बघा यामुळे काय होणार आहे? कमरेवरचा जो फॅट आहे ना, तुम्ही बोलता ना इथे गोळे झाले आहेत, इथे गोळे झालेले आहेत, ते कमी होणार आहेत. बघा 1 2 3 4 5 6. आता हे सगळे व्यायाम करताना ना बॉडीचं स्ट्रक्चर, बॉडीची पोझिशन व्यवस्थित असू द्या. असं खाली वाकून बसायचं नाहीये. पाठ कंबर सरळ राहू दे आणि करायचंय. एवढे जरी गेलात ना सुरुवातीला तरीही चालेल, पण चुकीचं व्हेरिएशन करू नका, बरोबरच करायचं आहे. आता हा व्यायाम सुद्धा सेम तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच काउंटिंग सगळं एक्सरसाइजचं ठेवायचं आहे. दोन्ही हात असे ना आपल्याला एंटरलॉक करायचे. काय करायचंय? हात दोन्ही असे वरती ठेवायचे आणि इथे श्वास घेत जायचं आपल्याला खाली. बघा जेवढं शक्य आहे तेवढं. सुरुवातीला एवढं गेलात चालेल. हात खाली जमिनीला टच होत असेल तर टच करायचंय. पुन्हा वरती यायचंय. 1 2 खाली जात आहे ना, पूर्ण दाब तुमच्या पोटावरती येतोय. 4 वरती आलात की श्वास सोडून द्यायचा आहे. 5 एकदम एका जागेवर बसून करणार आहात, कुठेही तुम्हाला जायची गरज नाहीये. कुठेही घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने करणार आहात. आता हे सगळे व्यायाम झाले की अजून एक शेवटचा व्यायाम जो आपल्याला बसूनच करायचा आहे. काय करायचंय माहितीये? बघा दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवा. जॉईंट होत असेल तसे जॉईंट ठेवायचे आणि हात आहेत ना आपल्याला पाठीमागे ठेवायचे आणि थोडीशी आपल्याला आपली बॉडी पाठीमागे घेऊन जायचे. हात असे बघा व्यवस्थित ठेवायचे आणि फक्त मान आहे ना आपल्याला जेवढी शक्य आहे तेवढं आपल्याला पाठीमागे, थोडीशी आपली अपर बॉडी पाठीमागे, बस. आणि इथे होल्ड राहायचंय. हा व्यायाम कोणासाठी आहे? ज्या लोकांना थायरॉइडचा त्रास आहे ना त्यांच्यासाठी. होल्ड राहिलात की पुन्हा इथे रिलॅक्स व्हायचंय. पुन्हा एकदा श्वास घेत आपण पाठीमागे गेलो. मानेला स्ट्रेच करायचंय, गळ्यावरती ताण आला पाहिजे. अँड
रिलॅक्स. किती वेळा करायचंय? 10 वेळा तरी करायचंय. 5 वेळा केला सुरुवातीला तरीही चालेल. पुन्हा एकदा करून दाखवते. श्वास घेतला, स्ट्रेच करा. तुम्हाला इथे तुमच्या गळ्याला स्ट्रेचिंग फील झाली पाहिजे. अँड रिलॅक्स. आता काय करायचंय? पाठीवरती झोपून पाहणार आहोत. दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचंय. काय करायचंय? डावा पाय तुम्हाला फोल्ड करायचा आहे आणि उजवा पाय आपल्याला सरळ वरती उचलायचा आहे. बघा, जेवढा येतोय तेवढा. अगदी सुरुवातीला इथेपर्यंत आला चालेल. वरती आला इथेपर्यंत की पुन्हा स्ट्रेटच आपल्याला खाली घेऊन जायचं आहे. बस. पुन्हा वरती उचलला की पुन्हा खाली घेऊन जायचं आहे. आता याचा प्रेशर कुठे येणार आहे? तर ह्या पोटावरती. पोट तुमचं पुढे आलेलं आहे. इथे ओटी पोट खाली लटकलेलं आहे, ते कमी होणार आहे. बघा, श्वास घेतला, श्वास सोडत खाली. सेम तुम्हाला ह्या पायाने 10 वेळा करायचंय किंवा सुरुवातीला अगदीच 5 वेळा केला तरीही चालेल. पण पहिल्याच दिवशी घाई करायला जाऊ नका, नंतर शरीर खूप दुखणार आहे. मला खूप कमेंट्स येतात की आमचं शरीर दुखतं, मला खूप थकवा येतो. तर बघा, त्याच्यासाठी काय करायचंय? सुरुवातीला हळूहळू स्टेप बाय स्टेप जायचंय. उगाचच पहिल्याच दिवशी सगळे 20-40 वेळा काउंट करायला जायचं नाहीये. हळूहळू जा. एकदा शरीराला सवय होऊ द्या. सेम तुम्हाला डाव्या पायाने सुद्धा 10 किंवा 20 वेळा करायचे आणि 3 सेट मारायचे आहेत सगळ्या एक्सरसाइजचे. सुरुवातीला 2 मारले तरीही चालेल, पण काउंटिंग कमी ठेवा. अँड रिलॅक्स. आता नेक्स्ट एक्सरसाइज काय करणार आहोत? तर पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवलं की आता काय करायचं आहे? आपल्याला उजवा पाय आपल्याला वरती उचलायचा आहे आणि फोल्ड करूनच तसाच सेम पोटावरती घेऊन यायचं आहे. सुरुवातीला एवढा आलास तरीही चालेल. पोटावरती घेऊन यायचं आहे. दोन्ही हात असे ठेवायचे आहेत. आपल्या पायाला ना आपल्याला खाली थोडंसं असं प्रेस करायचं आहे आणि होल्ड राहायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10 अँड रिलॅक्स. आहे की नाही सोपा व्यायाम? एकदम सोपे आहेत. फोल्ड करून का दाखवते? बघा, तुम्ही पाय असा सुद्धा घेऊन येऊ शकता. पण आता ज्यांना गुडघेदुखीचा जास्त त्रास आहे, जास्त वजन आहे, त्यांना एकदम एवढा फास्ट जमणार नाहीये. त्यामुळे व्यवस्थित दाखवते म्हणून व्हिडिओ व्यवस्थित पहा. पाय फोल्ड केला, पोटावरती आणला, दोन्ही हात एंटरलॉक आणि होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड रिलॅक्स. बघितला? आता हाच व्यायाम तुम्हाला कंटिन्यूमध्ये करायचा आहे. कसा करायचा आहे? पाय फोल्ड केला, 1, पुन्हा खाली ठेवला, दुसरा पाय फोल्ड केला, पोटावरती प्रेस केला, खाली ठेवला. सेम तुम्हाला ह्याच व्हेरिएशनमध्ये करायचं आहे. किती वेळा करायचं आहे? 20 वेळा करायचं आहे आणि याचे 3 सेट मारायचे आहेत. सांगितल्याप्रमाणे पहिल्याच दिवशी काउंटिंग कमी ठेवायचं आहे. आता हा व्यायाम झाला की नेक्स्ट का आपल्याला काय करायचं आहे? दोन्ही पाय आपल्याला फोल्ड करायचे आहेत आणि पायांमध्ये आपल्याला बरोबर आपल्या ह्या शोल्डर लेवल एवढं गॅप ठेवायचं आहे. हात सरळ असणार आहेत. पाय जर हात पूर्ण टच होत असतील तर पूर्ण टच करा किंवा हात असे तुम्हाला सरळ ठेवायचे. पाय जेवढे जवळ घेऊन येऊ शकता तेवढे जवळ आणायचे आणि हळूहळू श्वास घेत आपला हा जो आपला कमरेचा भाग आहे तो आपल्याला वरती उचलायचा आहे. हा हिप्सचा कमरेचा भाग. श्वास घेतला, हळूहळू वरती उचलला, वरती उचलला. बस एवढं आलात ना तरीही चालेल. हळूहळू प्रयत्न करायचा आहे. उगाच पहिल्याच दिवशी करायला जाऊ नका. जेवढं शक्य आहे तेवढं. बस इथे होल्ड राहिलात, थोडा वेळ काउंट करायचं आहे, होल्ड राहायचं आहे, पुन्हा स्लोली रिलॅक्स. थोडासा असा हाताचा सपोर्ट घेतला तरीही चालेल. अँड स्लोली रिलॅक्स. किती वेळा करायचंय? सुरुवातीला 10 वेळा करायचं आणि किती सेट मारायचे? 3 सेट मारायचे. खूप छान एक्सरसाइज आहे ही. कशासाठी? बघा, खूप छान. म्हणजे ज्या लोकांना डायबिटीस आहे, थायरॉइड आहे, BP आहे, वजन कमी करायचंय, पोट कमी करायचंय, गुडघेदुखीचा त्रास आहे, हिप्सचा फॅट कमी करायचंय, पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे, ह्या सगळ्या व्यायामाने कमी होते. त्यामुळे नक्की करायचंय. हा व्यायाम कठीण वाटला तरी खूप तुम्हाला ह्याचा फायदा जाणवणार आहे. बघा, आता हा झाला की काय करायचं नंतर? आता इथे आपल्याला काय करायचं माहिती आहे? पोटावरती झोपायचंय. आणि आता हा जो पोटावर झोपून जो व्यायाम आहे ना, तो खरंच खूप छान आणि एकदम इफेक्टिव्ह व्यायाम आहे. काय करायचंय? आता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्यांच्यासाठी हे आसन खूप छान आहे. बघा,
काय करायचं माहिती आहे, दोन्ही पाय पाठीमागून एकत्र जॉईंट ठेवायचे आहेत. हात बरोबर आपल्याला आपल्या छातीच्या बाजूला ठेवायचे, डोकं खाली ठेवायचे. एकदम शोल्डर एकदम हलके सोडायचे, असे टाईट करून ठेवायचे नाहीयेत. आणि हळूहळू श्वास घेत आपल्याला वरती उठायचे. बस एवढंच. हात पूर्ण असे सरळ करायचे नाहीयेत, बस. आणि हळूहळू मान वरती आणि होल्ड राहायचंय. आता ज्या लोकांना जास्त पाठदुखी, कंबरदुखी आहे त्यांनी, किंवा मान खूप दुखते, त्यांनी असं पाठीमागे वाकायचं नाहीये, त्यांनी फक्त समोर बघायचंय. ज्या लोकांना थायरॉइड आहे त्यांनी पाठीमागे मानेला स्ट्रेच करायचं. हळूहळू जेवढं स्ट्रेच करू शकता तेवढं स्ट्रेच करायचं. सुरुवातीला फक्त थोडा वेळ राहा, चालेल, प्रॅक्टिस करा. थोडं वाटेल, बॉडी वरती येणार नाही, एवढीच येईल, चालेल. इथेपर्यंत आली ना तरीही चालेल. पुन्हा खाली जा, पुन्हा असे करून वरती या, असं केलं तरीही चालेल. हे किती वेळा करायचंय? 5 वेळा करायचं आणि होल्ड राहायचंय. खूप छान व्यायाम आहे हा. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय बघ, आपल्याला थोडंसं वरती यायचंय आणि पायांमध्ये हलकंसं थोडंसं गॅप ठेवायचं. आता मला माहिती आहे ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे ते काय असं बसू शकत नाही, म्हणजे त्यांना गुडघ्यावरती बसता येणार नाही, त्यांच्यासाठी दाखवते. पण ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास नाही आहे त्यांनी काय करायचं, व्यवस्थित असं बसायचं आहे आणि हात आपला पाठीमागे ठेवायचा आहे कमरेवरती आणि वरती यायचं आहे आणि मान आपल्याला हळूहळू स्ट्रेच करायची पाठीमागे, बस. आणि होल्ड. पुन्हा स्लोली रिलॅक्स. पुन्हा एकदा करून दाखवते. काय करायचं, हात पाठीमागे बघा, अंगठा पुढे या, पाठीमागे पूर्ण व्यवस्थित हात कमरेवरती ठेवायचा आहे, वरती यायचं आहे, हळूहळू फक्त पाठीमागे मानेला घेऊन जायचं आहे आणि होल्ड राहायचं आहे. सुरुवातीला एवढं गेला चालेल. ज्या लोकांना थायरॉइडचा त्रास आहे ना त्यांच्यासाठी खूप छान आसन आहे हे. होल्ड राहिला की पुन्हा स्लोली रिलॅक्स व्हायचं. असं किती वेळा करायचंय? 10 वेळा तरी करायचंय, पण सुरुवातीला 5 वेळा केलात तरीही चालेल. आता हे सगळे व्यायाम झाल्यानंतर आपल्याला प्राणायाम सुद्धा पाहायचा आहे, त्यामुळे व्हिडिओ चालू ठेवा, व्यवस्थित पाहायचा आहे, माझ्यासोबत करून पहा सगळ्या एक्सरसाइज. आता ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे, म्हणजे गुडघे दुखतात आणि हा व्यायाम करू शकणार नाहीयेत गुडघ्यांवरती, त्यांनी काय करायचंय, पाय लूज ठेवायचे किंवा पाय असे समोर ठेवले तरीही चालेल. जसं मी सुरुवातीला दाखवलेलं सेम तसंच करायचंय. बघा, हात पाठीमागे ठेवले, हळूहळू मान पाठीमागे घेऊन जायचे आणि होल्ड राहायचंय. थोडंसं बॉडीला पाठीमागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा आणि होल्ड राहा. हा व्यायाम केला तरीही चालेल. ज्यांना गुडघेदुखी आहे, गुडघ्यांवरती बसू शकत नाही, त्यांच्यासाठी सांगते. आता हे सगळं झालं की आपल्याला प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम नक्की करायचा आहे, दररोज करायचा आहे. काय करायचं आहे माहिती आहे, एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे की अजिबात तुम्हाला कठीण जाणार नाहीये. पहिला प्राणायाम आपण काय पाहणार आहोत तर बघा, व्यवस्थित बसायचं आहे. मला माहिती आहे मांडी घालायला त्रास होत असेल, पाय समोर ठेवले किंवा खुर्चीमध्ये बसलात, असे खाली ठेवलात पाय आणि बसलात तरीही चालेल. जसं आहे तसं बसा, फक्त पाठ कंबर सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. मान सरळ असणार आहे. शांत बसायचं आहे. दोन्ही हात आपले असे चिन मुद्रेमध्ये असणार आहेत बघा. आणि स्लोली श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. पुन्हा असंच आपल्याला किती वेळा करायचंय, किमान 10 वेळा करायचंय. सावकाश, अजिबात जोरात घाई करायची नाहीये, म्हणजे असं करायचं नाहीये. स्लोली, सुरुवातीला एकदम सावकाश जायचंय. असं तुम्ही 10 वेळा करून घेतलं की त्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपल्या हाताची आपल्याला विष्णू मुद्रा करायची आहे. म्हणजे कसं, तर आपल्या अंगठ्याच्या साईडची जी 2 बोटं आहेत ती आपल्याला बंद करायची आहेत आणि अंगठा आणि ही साईडची 2 बोटं आपल्याला ओपन ठेवायची आहेत बघा. श्वास घेतला, उजव्या नाकपुडीला बंद करायचंय आणि घेतलेला श्वास आपल्याला डाव्या नाकपुडीतून सोडून द्यायचा आहे. पुन्हा डाव्या नाकपुडीतून आपण श्वास घेतला, बंद केलं, थोड्या वेळासाठी होल्ड राहिलो, फक्त 5 सेकंड. घेतलेला श्वास उजव्या नाकपुडीतून सोडून दिला, पुन्हा घेतला, सोडला. असं तुम्हाला किमान 20 वेळा, 30 वेळा, 40 वेळा तरी करायचं, किंवा 1-2 मिनिटं तरी करा. थोडा वेळ ओम चॅन्टिंग करा शेवटला. ओम चॅन्टिंग कसं करायचं आहे, शांत बसायचं आहे, डोळे बंद ठेवायचे, पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती असणार आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत
किती वेळा करायचंय? 10 वेळा तरी करायचंय. खूप छान वाटतं बघा, खूप रिलॅक्स वाटतं. दिवस एवढा छान प्रसन्न जातो ना, सगळा आळस निघून जातो शरीरातला, सगळा थकवा निघून जातो. जो वाटतं ना तुम्हाला असा थकवा आलेला आहे, कंटाळा आलेला आहे, तो सगळा दूर होणार आहे. किती तुम्ही स्वतःला हेल्दी, स्वतःला फिट ठेवणार आहात. कुठेही सारखं सारखं डॉक्टरकडे जायची गरज नाही, सारखे आजारी सुद्धा पडणार नाही आहेत. त्यामुळे करून पहा. काय करायचंय? सकाळी उठायचं आणि 10 मिनिटं स्वतःसाठी काढायचे, बस. त्यामुळे नक्की करायचं आहे. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.